ओंकार हरिमाळी सर हे हजारो तरुणांना केवळ स्वप्न दाखवणारेच नव्हे, तर त्यांना ते स्वप्नावरती हाताला धरून चालवणारे व्यक्तिमत्व आहे, असं मी म्हणेल. खरं म्हणजे भारतापासून सातासमुद्रापार असणाऱ्या कुठल्यातरी एखाद्या देशामध्ये जाऊन व्यवसाय सुरू करणं अ, खूप अडथळ्याचं होतं आणि खडतर प्रवास होता. मात्र तिथे जाऊन देखील जेव्हा मी उद्यमी महाराष्ट्राकडे मदतीसाठी हाक मागितला, तर त्यावेळेस अनेक मान्यवर माझ्यासाठी उद्यमी महाराष्ट्राने उपलब्ध करून दिले. तर राहण्यासाठी युरोपमधील डेन्मार्कमध्ये राहतो आणि आज खास या अवॉर्ड सोहळ्यासाठी मी डेन्मार्कहून आलो आहे. सरांनी अनेक गोष्टी सांगितल्या, त्यात प्रोडक्ट सिलेक्शन वगैरे बऱ्याचशा गोष्टी होत्या. माझ्या घरचे द्राक्ष बाग माझ्या घरच्या द्राक्षाची शेती असल्यामुळे आणि आम्ही ते पारंपरिकरित्या द्राक्ष एक्सपोर्ट युरोप या देशामध्ये करत असल्यामुळे, परंतु ते थर्ड पर्सन थ्रू करत होतो. मात्र हे कुठेतरी बदललं पाहिजे आणि आपण स्वतः का एक्सपोर्ट करत नाही, या एका प्रश्नाच्या शोधात मी युरोपपर्यंत पोहोचलो, जे आमचं डेस्टिनेशन मार्केट होतं आणि तिथे जाऊन असं कळालं की प्रोडक्टपेक्षा सर्व्हिसेसमध्ये फार चांगला स्कोप आहे आणि मग मी सर्व्हिसमध्ये फ्लिप केलं. खरं म्हणजे भारतापासून सातासमुद्रापार असणाऱ्या कुठल्यातरी एखाद्या देशामध्ये जाऊन व्यवसाय सुरू करणं खूप अडथळ्याचं होतं आणि खडतर प्रवास होता. मात्र तिथे जाऊन देखील जेव्हा मी उद्यमी महाराष्ट्राकडे मदतीसाठी हाक मागितला, तर त्यावेळेस अनेक मान्यवर माझ्यासाठी उद्यमी महाराष्ट्राने उपलब्ध करून दिले. ज्यामध्ये बरेचसे मेंटॉर असतील, त्यानंतर आमचे सागर सर कोच असतील, तर यांचा जेव्हा मला वाटत असेल तेव्हा त्यांची मदत मला मिळाली. ओंकार हरिमाळी सर हे हजारो तरुणांना केवळ स्वप्न दाखवणारेच नव्हे, तर त्यांना ते स्वप्नावरती हाताला धरून चालवणारे व्यक्तिमत्व आहे, असं मी म्हणेल.